नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुरंदर हवेली या संपूर्ण तालुक्यांमध्ये किल्ले स्पर्धा घेतात. दरवर्षी 5,000हून अधिक विद्यार्थी, छोटे मोठे तरुण याच्यामध्ये भाग घेतात आणि 5,000हून अधिक किल्ले ते तयार करतात. महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले आहेत. पैकी 12 किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्या जागा असतात ज्या जगाच्या दृष्टीने संस्कृतीचा मौल्यवान ठेवा असतात. आणि हे सगळे किल्ले आपल्या मातीतले आहेत. तुमच्या आमच्या पूर्वजांनी बांधलेले, लढवलेले, राखलेले आहेत. आता ती परंपरा ती आपल्यापर्यंत पोचायला हवी, आपण ती पुढे चालवायला हवी आणि ती जिवंत राहायला हवी. दरवर्षी आपण शिवजयंती अतिशय जोमाने साजरी करतो. आत्ताही आपण घोषणा दिली, हर हर महादेव. मराठा लाईट इन्फंट्री ही आपल्या आर्मी मधली अत्यंत बलाढ्य असं सेनेचं विंग समजलं जातं आणि त्याचा सुद्धा वॉर क्राय युद्धाच्या वेळेला ते जे ललकारी देतात ती सुद्धा हर हर महादेव अशी आहे. आपण स्वतः आत्ताच्या भूमीमध्ये बसलेलो आहोत. तुम्ही कल्पना करा, कधीतरी ह्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला साक्षात मासाहेब येऊन गेले असते, साक्षात संभाजीराजे येऊन गेले असते, साक्षात मावळ्यांच्या टापा ह्या परिसरामध्ये आलेल्या असते. आणि आज त्याच मंदिरामध्ये आपण उभे आहोत, त्याच शिवलिंगाचं आपण दर्शन घेत आहोत. अशी मातीमध्ये, दगडामध्ये इतिहास भरलेला आपला पुरंदर तालुका आहे. आणि आपल्या तालुक्यातले जेव्हा असे लहान मुलं किल्ला स्पर्धासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांचं सगळं कला कौशल्य त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला आणि मातीचा पराक्रम दिसतो. कुस्तीप्रमाणेच हा आपल्या मातीतली कला आहे आणि तशीच आपली मुलं त्याच्यामध्ये भाग घेतात. सासवड सांस्कृतिक मंडळाचं सगळ्यात मोठं आश्चर्य तुम्हाला सांगतो, जे काही 5,000 किल्ले बांधतात मुलं, त्या प्रत्येक किल्ला बांधणाऱ्या मुलाच्या दारापर्यंत सासवड सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आणि परीक्षक जातात. त्या 5,000 किल्ल्यांना दरवर्षी प्रत्येकी पारितोषिक देण्यात येतं, सर्टिफिकेट देण्यात येतं, एक खाऊचा पुडा देण्यात येतो दरवर्षी न चुकता. आणि मला आठवतं की जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा अशा अनेक गल्ली बोळांपर्यंत की जिथे गाडी जात नाही तिथे स्वतः आमदार साहेब मोटरसायकलवरती, 2 व्हीलरवरती बसून आलेले आहेत आणि असे देखणे किल्ले बघण्यासाठी. ही मातीतली आवड आपल्यासारख्या तुमच्या आमच्यातल्या या मातीतल्या माणसांनाच असते, म्हणून आपण त्यांना आपले आमदार साहेब म्हणतो. आणि लक्षात घ्या, आज हे जेव्हा किल्ले आपण बघतो तेव्हा प्रत्येक वेळेला ते किल्ले नुसते बघायचे नाहीये, ते किल्ले बांधणाऱ्या मुलांनी त्याच्याविषयी माहिती सांगायची असते. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि अतिशय उत्तम माहिती सांगितली होती. पण जेव्हा आपण किल्ल्यांचा अभ्यास करतो ते जास्ती महत्वाचं आहे. आज आपण म्हणतो की जगामध्ये ना स्मार्ट सिटी ही संकल्पना आहे. स्मार्ट सिटी म्हणजे काय? अशी शहरं जी पूर्णपणे स्वावलंबी आहे. विजेच्या बाबतीत, कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, अन्नाच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत. तुम्हाला कल्पना आहे का? आपल्या महाराजांनी बांधलेला प्रत्येक किल्ला स्वतःमध्ये एक स्मार्ट सिटीच आहे. तो संरक्षणाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, अन्नधान्याच्या बाबतीत, सर्व बाबतीत ते किल्ले परिपूर्ण होते. आणि तुम्हा सगळ्यांचे किल्ले बघताना आम्हाला ही गोष्ट जाणवली की तुम्ही या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही त्या किल्ल्यावरची पाण्याची व्यवस्था दाखवली, पाण्याची टाकी दाखवली, छोट्या छोट्या किल्ल्यांवरच्या डिटेल्स तुम्ही टिपल्यात. आता कोराईगड नावाचा किल्ला फार लोकांना माहिती नसतो. इतिहासातले काही प्रसिद्ध किल्ले असतात, पण आपल्यातल्या मुलांनी तो कोराईगड केला होता, वसंतगड केला होता, ठीक आहे. सरसगड,
आपण तोरणा वगैरे ही मोठी मोठी नावं नेहमी ऐकतो, पण हे छोट्या छोट्या किल्ल्यांचं सुद्धा मुलांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, स्वराज्याचे धाकले धनी साक्षात संभाजी महाराजांची जन्मभूमी आपली, आणि पेशवाईचा शेवटचा किल्ला सुद्धा सोनोरीचा मल्हारगड आपल्याच इथे आहे. आणि त्यामुळे संपूर्ण मराठशाहीचा इतिहास आपल्या तालुक्यामध्ये दिसतो, आहे की नाही? आणि त्या सगळ्या किल्ल्यांमध्ये तुम्ही सहभागी झालात, तुम्ही मोठ्या हिरिरीने. काही मुलांनी तर त्या किल्ल्याच्या परिसरातली मुठभर माती आणली आणि आपला जो किल्ला बनवतात ना, त्या किल्ल्याच्या मातीमध्ये मिसळली. आज तुम्ही कल्पना करा, तुमच्या आमच्या अंगणातल्या दारामध्ये जी माती आहे त्यामध्ये ती मुठभर माती आहे की ज्या मूळच्या किल्ल्याची. आणि अशा किल्ल्यांचं परीक्षण करताना परीक्षकांच्या अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात की ह्या मातीमध्ये ती माती मिसळलेली. मला हे आपला अमित पवार पण आहेत, त्यांनाही अतिशय किल्ल्यांविषयी, महाराजांविषयी, शस्त्रास्त्रांविषयी खूप प्रेम आहे. त्यांचेही अनेक मंडळांना मार्गदर्शन असतं. स्वतःही किल्ला स्पर्धामध्ये ते खूप वेळेला भाग घेतात. ते पूर्ण गडापर्यंत आधी जाऊन बघून येतात आणि मग ते गड बांधले जातात. अशी ही किल्ले स्पर्धा तुम्ही कल्पना करा, 2007 ते 2026 19 वर्ष झाली अखंडित चालू आहे. त्यानंतर त्या स्पर्धेकडे बघून अनेक लोकांनी इतरही किल्ले स्पर्धा चालू केलेल्या आहेत, पण मूळची जी मुख्य स्पर्धा आहे ती अतिशय मानाची स्पर्धा आहे. या किल्ले स्पर्धांमध्ये जी बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसांमध्ये ट्रॉफी असेल, रोख मानधन असेल, पण त्यापेक्षाही जास्ती मोलाचं काय माहितीये? त्यापेक्षाही जास्त मोलाचं आहे तुमचं त्याच्यामधला सहभाग आणि ह्या किल्ल्याचं पारितोषिक मिळवण्याचा मान. कारण की ही पुरंदर तालुक्यातली पहिली मानाची किल्ले स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, गुरुकुल अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व किल्ला स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या, सहभागी घेतलेल्या आपल्या सगळ्या बालमित्रांचं, व्यासपीठावरील सर्व मंडळींचं मी इथे हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. झेंडेताईंचा स्वतः सपोर्ट असतो आणि त्यांची दोन्ही मुलं किल्ला एवढा सुंदर करतात, कमीत कमी जागेमध्ये हरकत नाही. त्यांचाही येथूनची सत्कार या ठिकाणी होतोय. अगदी कमी वयामध्ये मोडी की आपल्याला ती कालबाह्य आहे असं वाटतं, ती वाचता येणं की त्या सर्वांचं अभ्यास आणि योग्य असं त्याचं परीक्षण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सत्कार होते. त्यानंतर आदरणीय टिळेकर सर हेही आपल्या कार्यक्रमाला त्यांच्या नेहमी सहभाग असतो. संदीपजी इनामके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. दोघेही संदीप आहेत. अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, जोरात टाळ्या. सरांचा सत्कार होतोय. तुमच्या टाळ्यातून सरांवरचं प्रेम दिसतंय. आदरणीय अनिलजी गद्रे सर आमचे मार्गदर्शक, त्यांचे आगमन या ठिकाणी झाले. सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. त्यानंतर संदीपजी राऊत आम्हाला नेहमी प्रत्येक कामात प्रोत्साहन देणारे, सर्वात सहभागी होणारे, त्यांचा सत्कार मी अमितजी पवार यांना विनंती करतो की संदीपजी राऊत 68 विद्यार्थी त्यांचे असे घडलेले आहेत की त्या सर्व मोठ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. आंबेडकर जी अभ्यासिक आहे त्याचं संचलन सर करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थी घडतात. गुरुकुल अकॅडमीचा विद्यार्थी बोलते. किल्ला त्यांनी केला होता ग्रुपने, किल्ला सार्वजनिक किल्ल्यामध्ये. तर किल्ला बनवताना किंवा किल्ल्याचा काय अनुभव आला तो आपल्याला आता या ठिकाणी सांगतो. जय 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 बोलतो. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची अनुमती दिली त्याबद्दल येथे असलेल्या मंचावरचे जे पाहुणे आहेत त्यांचे मी आभार मानतो. पुरंदर कला मंच सतत 19 वर्ष झाले ही स्पर्धा आयोजित करते. जसं आपण ऐकलं की यावेळेस 5,000 5,300 किल्ल्या म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग झाला. यामधून त्यांचे एकच ध्येय आहे की नवीन पिढीला शिवाजी महाराजांनी केलेले कर्तृत्व, त्यांचे जे विचार होते ते नवीन पिढीपर्यंत पोहोचावे ही त्यांची एकच इच्छा आहे. त्यांनी सतत 19 वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही गुरुकुल अकॅडमीमध्ये प्राचार्य संदीप टिळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली
जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. तर त्यावेळेस तयार करत असताना आम्हाला किल्ला फक्त जास्तीत जास्त 5-6 फुटाचा असेल, पण त्यावेळेस खूप त्रास झाला. तरी सगळी सोयी सुद्धा असताना सुद्धा आम्हाला एवढा त्रास झाला. पण त्यापूर्वी 400-500 वर्षापूर्वी महाराजांनी त्या काळी तो किल्ला कसा बांधला असेल, 40 बाजूने समुद्र होता तरी सुद्धा त्यांनी तटबंदी कशी प्रकारे केली असेल, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली. झालेला त्रास आणि झालेले कष्ट यातून आम्हाला हे कळले की ज्या मावळ्याने हा किल्ला बनवला त्या मावळ्यांना कोणत्या प्रकारे कष्ट करण्यात आले, त्यावेळेस तंत्रज्ञान नव्हते, हाताने काम करण्यात आले. यातून आम्हाला महाराजांचा संदेश सुद्धा मिळाला की कितीही अवघड परिस्थिती असली तरी आपण सामोरे गेलं पाहिजे. त्यांनी हा किल्ला बनवला. आज आपण सगळे इथं हा भाग घेतला, आयोजित केले, त्याबद्दल आपण पुरस्कार घेण्यासाठी आलेलो आहोत. तर शेवट मी एवढंच म्हणेल की पुरंदर कला मंचाने या स्पर्धेचे आयोजन असेच करत राहावे. यातून नवीन पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे. त्याबद्दल आज महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नवले दाम्पत्य, माझे शिक्षक तसेच मामा आदरणीय गद्रे सर, या ठिकाणी 2 अमित पण आहेत आणि 2 संदीप पण आहेत. आपली भूमी अशी ऐतिहासिक आहे की एका बाजूला मगाशी पाहिलं जसं की आल्याड जेजुरी, पल्ल्याड सोनुरी, पुरंदरचा किल्ला या ठिकाणी आहे. करा नदीच्या काठी आपण बसलोय आणि खरंच सांस्कृतिक मंडळ अतिशय चांगलं काम करतं. याचा प्रत्येक परवा दिवशी आम्हाला एक आला ती मी गोष्ट आधी सांगितलं, मी पुढे जाईल. सांस्कृतिक मंडळ सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतं. तसेच आदरणीय आपण पाहतो की संजय जगताप सरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. 3 जानेवारीला आपल्याकडे एक सावित्री वाढदिवसानिमित्त कोण होणार सभापती स्पर्धा घेतली होती आणि ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता वेगळे विषय होते. आज अकॅडमीतल्या मध्ये मुलांना मी नेहमी सांगत असतो की आपला फक्त एक उद्देश असतो, सगळ्यांनी भाग घ्या. आणि त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा विषय होता. या विषयासाठी भाग घ्यायला लावला तर सगळ्या मुलांनी तयारी करून गेले होते. आणि यावर्षी 12वीच्या बोर्डाच्या मराठीच्या पेपरला हा विषय आला होता. आणि परवा दिवशी तो पेपर आला ते सगळ्या मुलांनी तोच निबंध लिहिला. त्याच्यासाठी त्यांना वेगळा अभ्यास करावा लागला नाही. त्या कार्यक्रमासाठी जी तयारी केली, ते भाषण केलं, त्याचा फायदा एक्झामलाही होतो. म्हणजे आज महत्वाचं आहे की मुलांना या गोष्टी कळल्या पाहिजे. आज सांस्कृतिक मंडळ असेल, स्वर्गीय चंदूकाका परिवार मित्र मंडळ असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेतात. त्याच्या अनेक वर्ष आम्ही याच्यामध्ये भाग घेतो. 15-16 साली सुद्धा या ठिकाणी माळीन दुर्घटना घडली होती. त्यानंतर किल्ले स्पर्धा झाल्या, आपण त्याच्यामध्ये माळीन दुर्घटनेचा विषय त्याच्यामध्ये मांडला होता. सातत्याने आपण हे विद्यार्थी सगळे ग्रामीण भागातून गुरुकुल अकॅडमी शिक्षण घेण्यासाठी येतात. आज सगळ्यांची तुमची आमची जिव्हाळ्याची गोष्ट आणि आवडलेली गोष्ट, मोबाईल आमच्याकडे अकॅडमीला बंद आहे. मोबाईल एकाही मुलाकडे नाहीये. या मुलांना सांभाळत असताना 24 तास मुलांना वेगवेगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. मग ह्या शिकत असताना या सांस्कृतिक मंडळ असेल किंवा सासवडमधल्या सगळ्या उपक्रमांचा आम्हाला प्रचंड फायदा होतो. की आता सायकल रॅली गेली, त्याच्यामध्ये आम्हाला उपक्रमामध्ये सहभागी होता आलं. आजच्या रात्री सांस्कृतिक मंडळाचं या ठिकाणी साहित्य संमेलन असतं, त्याचा उपयोग होतो. कारण आम्हाला 12वीच्या सायन्सच्या मराठीच्या पुस्तकात पहिलं धडा आजच्या रात्रीचा आहे. त्या निमित्ताने त्यांचा सगळ्यांचा अभ्यास होतो. सगळ्या कवींची नावं माहीत होतात. आपण कवी संमेलनाला भाग घेत असतो. यावर्षी आपण मुलांना जंजिरा किल्ल्याचं काम दिलं. त्यावेळेस महत्वाचं होतं की या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. किल्ल्याची प्रतिकृती कशी केली पाहिजे, किती प्रमाणात केली पाहिजे, संस्थेने नियम पाठवले होते. त्या पद्धतीने भाग घेत असताना ही सगळी मुलं, याच्यामध्ये मुलं मुली असतील, कोणी ते घर बनवण्यासाठी असेल, कोण टाकी बनवण्यासाठी असेल, कोण दगड बांधण्यासाठी असेल, यातल्या छोट्या मुलापासून मोठ्या मुलापर्यंत सगळ्यांचा उपयोग होत असतो. हे सगळ्यात महत्वाचं काम करत असताना शिवाजी महाराजांनी खूप वर्षापूर्वी काम केलं. ज्या वेळेला औरंगजेबाने या ठिकाणी आपण पाहतो की 1665ला पुरंदरचा तह झाला आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक गोष्ट आपल्याला शिकवली होती की वाकेन पण मोडणार नाही. यापेक्षा आपण सांगतो की नेहमी म्हणतो लोक मोडेल पण वाकणार नाही, पण महाराजांनी शिकवलं होतं की वाकेन पण मोडणार. आणि त्या गोष्टीचा प्रत्यय ज्या वेळेला संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज दिल्लीला पकडून नेलं होतं, आगरीची सुटका वगैरे आपल्या गोष्ट माहिती, त्यावेळेला औरंगजेबाने संभाजी महाराजांची गोष्ट विचारली होती, आम्ही तुम्हाला एक जिंकलात एक हत्ती देतो, हा हत्ती तुम्ही कसा नेणार.
संभाजी महाराज छोटे होते पण त्यांनी त्यांना सांगितलं होतं की कसंही नेऊ, कापून नेऊ, मागं नेऊ, कसंही नेऊ, ओढून नेऊ शकतो, पण तुम्ही आमचे 23 किल्ले घेतले ते तुम्ही कसे आणू शकता? आम्ही तुम्हाला दिले असले ते तुम्ही ते इकडे आणू शकत नाही. ते आमचे किल्ले आम्हालाच आहेत. म्हणजे ही बुद्धी चातुर्य त्यावेळेला कळत होती की हा फक्त तळ असतो, की तो तात्पुरता केलेला असतो, नंतर ते किल्ले पुन्हा जिंकता येतात. कोंढाण्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आज सांस्कृतिक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे की आज आपण सरांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवता. याच्यामध्ये आम्हाला संधी मिळते. आज गणपतीमध्ये सुद्धा आपण स्पर्धा घेता सांस्कृतिक मंडळाच्या. यावेळेला आपण त्याच्या सुद्धा बक्षीस घेतलं की ज्या वेळेला गौरी गणपती असतात यावेळेला आपण विषय असा घेतला होता की हुंडाबंदी, की वैष्णव आगवण्याचं प्रकरण घडलं. आज या नवीन पिढीला हे कळलं पाहिजे की कशा पद्धतीने वागणूक दिली जाते किंवा आपण कसं वागायचं. तर याविषयी आम्ही तो विषय घेतला होता. मागच्या वर्षी विषय घेत असताना गौरी गणपतीला आपण गुड टच किंवा बॅड टच वेगळं मुलींवरती अत्याचार होतं. पण ही गोष्ट मुलींना शिकवण्याबरोबर आम्ही आमचा उद्देश असतो की मुलांनाही शिकवली जाईल. जो टच करणार आहे त्याला आधी कळावं की का नाही करायचं. ह्या सुद्धा गोष्टी या सगळ्या वेगवेगळ्या आपण स्पर्धा घेत असतो. खरंच या सगळ्या सांस्कृतिक मंडळाला आपण एकदा टाळ्या वाजून खरंच कौतुक करू. हे सगळे मेहनत घेतात, जे वेगवेगळे विषय आपल्याला देत असतात ते आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला उपयोगी होत असतात. आमच्या अकॅडमीला 100% तुमच्या नक्की या विषयांचा फायदा होत असतो. सातत्याने अशा अनेक स्पर्धा भरवाव्यात यासाठी आपल्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज महाशिवरात्रीचा पर्व म्हणून आपण या वटेश्वर मंदिरामध्ये खूप विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर नामदीप भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आहे. वेळ आपल्याला कमी आहे. मी प्रत्येक वक्त्याला विनंती करेल की आपण आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर आमच्या सासवड सांस्कृतिक मंडळाचं एक शान स्वानंदजी लोमटे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. धन्यवाद संजयजी. संदीप सर गुरुकुल अकॅडमीचे गणित चुकायला नको म्हणून सांगतो. संदीप 2 नाही 3 आहे. संदीप राऊत राहिलेले काय आहे. पत्रकार परिषद सकाळची असो किंवा दुपारचा कार्यक्रम असो राऊतांना घेऊन चालत नाही का? नाही तर मग तुम्हाला ते निवड आणला. आज तुम्ही सगळे इथं या महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत आणि त्याच निमित्तानं आज आपल्या किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. नवले साहेब, मला वाटतं ह्या स्पर्धा ज्या घेण्यामागचं माननीय संजयजी जगताप यांचं विचार हे दृष्टिकोन होता तो फार छान होता. मला वाटतं ह्यातनंच उद्या भविष्यातले सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियांत्रिकीवाले घडणार आहेत. भविष्यातनं यातलेच आर्किटेक्ट किंवा वास्तुविशारद घडणार आहेत किंवा संदीप इनामकेंसारखे कला दिग्दर्शक सुद्धा घडतील. अमित सर, तुम्हाला माहिती आहे संदीप सर की या किल्ले स्पर्धेच्या निमित्तानं फक्त इतिहासाचाच अभ्यास होतो असं नाही. मी जसं आता तुम्हाला म्हटलं की अगदी मगर कुठं ठेवावी ते एकाने विहिरीपाशी ठेवली होती, तर त्या सुद्धा डिटेलिंग की बाबा तिथनं हलवा आणि इकडे ठेवा, हा जो बारीक सारीक गोष्टींचं डिटेलिंग त्यांच्याकडे येतं. म्हणजे जगदीश शिंदे फोटोग्राफर आहेत, त्यांना ते अँगल त्यांचा चुकून चालत नाही. कारण माझं जीवन याला जीवन याचे नाव आहे असो. तर मी जसं म्हटलं नवले सर की या सगळ्याच्या निमित्तानं आपला उद्देश आहे की नव्या पिढीला किल्ल्यांची माहिती व्हावी. हा आपल्या महाराष्ट्राचाच ठेवा आहे. मी असं नाही, युनेस्कोनी आपल्या किल्ल्यांचा जागतिक त्यांच्या यादीत समावेश केलेला आहे. ही सगळ्या आपल्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. आजचा योगायोग बघा, आज महाशिवरात्री, आता 19 तारखेला शिवजयंती आहे. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला शंकराचं देऊळ दिसतं म्हणजे दिसतं. हे पण एक तुम्ही सगळ्यांनी नोटीस करा. बघा आपल्याकडं हे पुरंदरेश्वर असो, केदारेश्वर असो, प्रत्येक तुम्ही ज्या ज्या किल्ल्यांवर जाल तिथं शंकराचं देऊळ तुम्हाला दिसतं. मला वाटतं हा देखील एक खूप छान योग आहे आणि अशा या स्पर्धेत तुम्ही सगळ्यांनी जो हिरिरीने सहभाग घेतला तो खूप महत्वाचा वाटला. मी माननीय गुरुकुल अकॅडमीचे संदीप टिळेकर यांचा वर्गमित्र आहे आणि त्यांची संस्था बघताना त्यावेळेला आपण तो किल्ला बघितला होता. इतका भव्य दिव्य किल्ला या टीमने जो बनवला होता गुरुकुलच्या, खरोखर वाखाणण्याजोगा होता. प्रत्येक तुमच्यातला जो प्रयत्नार्थी आहे त्याचं कौतुक आहे. ह्या वेळेला बक्षीस ज्यांना मिळालंय त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुढच्या वेळेला नक्की बक्षीस मिळवायचं. या जिद्दीने किल्ला बनवा स्पर्धेत भाग घ्या हा. आणि असाच इतिहासाचा अभ्यास करा आणि भविष्यातले जे काय म्हणू वास्तुविशारद इथनं घडो ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना, हिंदू समाज बांधवांना आज महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा.
आज सासवड सांस्कृतिक मंडळामार्फत जो कार्यक्रम राबवला गेलेला तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण असे कार्यक्रम राबवणारे, सुरू करणारे आणि नंतर बंद करणारे भरपूर लोक आहेत, पण 19-20 वर्ष सातत्य टिकवून ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अजून कोण, जसं भजनी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, वेगवेगळ्या गोष्टी जोडून अजून लोकांमध्ये याचं प्रबोधन आणि जिवंतपणे कसा ठेवता येईल हे करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी काकांचा फार मोठा सहभाग आहे. आमचे रवींद्र काका, त्यांचा पण फार मोठा सहभाग या ठिकाणी आहे. सरांचा सहभाग आहे या ठिकाणी. आज काकांनी या ठिकाणी जो उल्लेख केला तो यावर्षीचा आम्ही जो दुर्ग उभारला होता तो श्री विशालगड होता. तो विशालगड उभा करण्याच्या आधी आम्ही दसऱ्याच्या दिवशी आमची नुकतीच दुर्गा माता दौड संपलेली असते, त्यातून दमून थुकून झालेला असतो, आम्ही भूमिपूजन करतो आणि त्याच्यानंतर ना आम्ही एक किल्ला निवडतो की बुवा त्या ठिकाणी आपल्याला जाऊन टेहळणी केली पाहिजे. आमचं टेहळणी पद्धत 5-6 लोकांचं त्या ठिकाणी गेलं. त्या विशालगडची जी बातमी आजपर्यंत आपण ऐकली होती TV वरती की पूर्णपणे त्या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमणग्रस्त तो किल्ला झालेला आहे. तो आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला. तो अक्षरशः गुदमरलेल्या अवस्थेत तो किल्ला होता. आम्ही तो पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की ह्याच आपण बनवला पाहिजे आणि घरी येता करता पोरांनी ठरवलं की एक नाही तर 2 किल्ले बनवले पाहिजे. एक शिवछत्रपतींच्या काळामध्ये तो किल्ला कसा होता आणि आपण तो कसा आता बनवलेला आहे, ती पूर्णपणे जी काही चूक आहे ती आपली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की जी वास्तू ज्या पद्धतीने असते ती आपण स्वीकारायची असते, त्यात बदल करण्याचा अधिकार आपल्याला नसतो. आणि मग त्या ठिकाणी जो काही बदल झाला तो कुठेतरी समाजाला कळावा आणि ही जे काही बातम्यांमध्ये कदाचित गैरसमज लोकांपर्यंत पोहोचलेत ते आपण आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून करू शकतो का? कारण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना काम करते ती देवदेशन धर्माचं करते. सत्य ही काम जे करते ती देवदेशन धर्माचं करते. किल्ले स्पर्धेमध्ये भाग घेणं हे काही करमणुकीचा प्रकार नाहीये. तर त्याच्यातून समाज जागृती कशी होईल? आज आपली परिस्थिती अशी झाली की आपले हात सुद्धा मातीला टेकत नाहीयेत, पण 2 महिने का पोरांनी त्या ठिकाणी मातीमध्ये काढले. आज या ठिकाणी सरांनी सर्वाइवलची स्टोरी सांगितली की त्या ठिकाणी ते सर कुलू म्हणाले ना, हा, त्या ठिकाणी ते 3 दिवसाचा कालावधी त्यांनी कसा काढला. आज गेले भिडे गुरुजींनी जी काही गडकोट मोहीम चालू केली त्यांच्या लक्षात आलं होतं की समाज हे गडकोटांपासून फार लांब गेलेला आहे आणि ज्या पद्धतीने हा देव देश आणि धर्म आपल्याला प्राप्त झालेला आहे तो काय कुठल्या तरी फुलांच्या ताटात सजून मिळलेला नाहीये. कुठेतरी या गडकोटांच्या त्या ठिकाणी सान्निध्यामध्ये 4-5 दिवसाचं अन्न पाठीवर टाकून, अन्न वस्त्र निवारा पाठीवर टाकून हा समाज एकत्र आला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही गडकोट मोहिमेमध्ये सहभाग घेतो. आमची पण त्या प्रकारे सर्वायवल स्टोरीज असते. ती 4-5 दिवसाचं अन्न आमच्या पाठीवर शिळा अन्न आम्ही त्या ठिकाणी खातो. त्यामुळे गडकोटांचं थोडंसं आमचं नातं हे फार जुनं आहे आणि मग यंदाच्या वर्षी आम्ही विशालगड निर्माण केला आणि तो फार लोकांना आवडला. तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून लोक आली आणि त्यात शिवप्रतिष्ठान हे महाराष्ट्रभर कार्यरत आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामुळे याची जी काही ख्याती म्हणता येईल किंवा हा जो उपक्रम आहे त्याचा दृष्टिकोन आहे हा समाजाला खूप जास्त गतीने लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यातनं आम्ही असा निष्कर्ष घेतला की आपण एखादी गोष्ट व्यवस्थितपणे समाजापर्यंत पोहोचवली तर समाजाला ती स्वीकारली जाते आणि त्या प्रकारे विशालगडचं सर्वांनी कौतुक केलं. येत्या काळामध्ये तो जो काही इस्लामिक अतिक्रमणग्रस्त विशालगड आहे तो पूर्वस्थितीमध्ये यावा, शिवकाळामध्ये जसा होता तसा त्याचे पुन्हा एकदा स्वरूप यावं अशी आमची इच्छा आहे, अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही तो गडकोट उभा करताना जवळपास आम्ही 2 गडकोट बांधले. दोन्ही गडकोट जसेच्या तसे होते, फक्त एका ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी जे काही लॉजिंग, बोर्डिंग, रूम्स आणि जे काय मशिदीचं जे काय अतिक्रमण ते अगदी जसंच्या तसं उभारलं. ते सर्व गोष्टी हाताने पोरांनी बनवल्या. ते जे काही 200-300 मावळे होते ते सुद्धा त्या गडकोटांची उंची, त्याच्यानंतर त्या दरवाजांची उंची, त्या घरांची उंची, जे काही 100-125 घरं बांधली होती दोन्हीकडे त्या घरांची उंची, त्या मावळ्यांची उंची, पलीकडचा जो इस्लामिक अतिक्रमणग्रस्त आहे त्या ठिकाणी ते मुसलमानच्या छोट्या छोट्या 2-2 इंचाच्या आकृत्या बनवणं, त्या सर्व गोष्टी पोरांनी हाताने केलेल्या आहेत. कमीत कमी आपण जे म्हणतो ना की प्लास्टिकचा वापर कमी करावा किंवा सिमेंटचा वापर कमी करावा आणि त्यामध्ये एक नॅचरलपणा वाटावा, त्याच्याकडे आम्ही जास्त भर दिला आणि त्यामध्ये यश पण आलं. खूप लोकांनी कौतुक पण केलं आणि उद्देश पण लोकांपर्यंत पोहोचला. ही गोष्ट खरं आम्हाला समाधानकारक आहे आणि त्याच्यामुळे असा स्वरूप आलेला आहे की आत्ता मी काही सांगू शकत नाही पण पुढच्या वर्षी अतिशय ऐतिहासिक एवढा मोठा आमचा त्यामागचा उद्देश आहे. उद्देश मोठा आहे, किल्ला मोठा नाहीये, किल्ला तो मोठाच आहे पण त्यामागचा उद्देश फार मोठा आहे. येत्या काळात आम्ही सांगू देखील त्याचा देखील खूप सुंदर पद्धतीने करू आणि त्याच्या मागचा जो उद्देश होतो एवढा महान उद्देश आहे की कदाचित भूतोना भविष्यात आम्हाला पण ते पुन्हा जमेल करायची आम्हाला खात्री नाहीये. एवढं सुंदर आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत. ह्या वर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातला पहिला गडकोटांचा अहवाल आम्ही सादर केला आपल्या सर्वांच्या समोर. तुम्ही सर्वांनी पाहिला आणि त्याचं कौतुक पण केलं. आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या हस्तेच
आपण त्या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा करून म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक सोहळा करून लोकांपर्यंत संदेश द्यायचा प्रयत्न केला की आता आपण म्हणजे आपल्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या आपण किती उंचीने समोर लोकांसमोर मांडतोय त्याच्यावर देखील त्याचं कौतुक आणि त्याच्यावर देखील त्याचा आधारित गोष्टी आपल्याला समजत असतात. आज त्याचबरोबर मी थोडक्यात बलिदान मासची माहिती आपल्याला सांगतो. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सर्वजण सहभागी झाला. निकाल अतिशय पारदर्शी, कोण जवळचा कोण लांबचा आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही स्वारस्य नाही. किल्ल्यामध्ये जे काही त्याचं गुणांकन केलं जातं तशाच पद्धतीचा निकाल आमच्या हातामध्ये येतो. कुठल्याही स्पर्धेमध्ये आमचा कुठलाही सदस्य म्हणत नाही की हे माझं मंडळ आहे आणि ह्याला कुठंतरी भजन स्पर्धेमध्ये संधी द्या किंवा किल्ल्यामध्ये याला नंबर द्या, अशा पद्धतीचं कुठलंही पार्शलिटी या मंडळामध्ये करणारा एकही सदस्य नाही. याची मी तुम्हाला अगदी वटेश्वराच्या या ठिकाणी प्रांगणामध्ये ग्वाही देतो. वैयक्तिक किल्ले स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. विनीत विलास गिरमे सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी बनवला होता. 500 रुपयाचं बक्षीस त्यांना प्राप्त झालेलं आहे. हे पहिलं बक्षीस आमच्या महिला आघाडीच्या दोन्ही सदस्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी वितरित करावं. प्राध्यापक मनीषाताई कामटे आणि स्नेहलताई शेबाळे. आणि हा परिसर खऱ्या अर्थाने आदरणीय नवलेताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे. विनीत विलास गिरमे सिंधुदुर्ग किल्ला बनवला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्यानंतर 5 क्रमांक काढलेत. 5व्या क्रमांकासाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस प्राप्त केले. साई संजय टिळेकर सासवड साई समर्थ ग्रुप प्रतापगड किल्ला बनवला होता. रोख बक्षीस 500 रुपये आणि 5वा क्रमांक त्यांनी प्राप्त केलाय. ते बक्षीस वितरण करण्याकरते या ठिकाणी संजयजी काटकर आणि अमितजी पावशे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचे. सार्वजनिकच्या पण पाहुण्यांच्या हस्ते खूप छान किल्ला बनवला होता. प्रयत्न चांगला केलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वच जण उभं राहूया. पुढच्या जरा पाठीमागे टाका म्हणजे आपल्याला बक्षीस द्यायला पण सोपं होईल. त्यानंतर 4र्थ क्रमांक स्वराज अमोल पवार सासवड मल्हारगड किल्ला बनवला होता. 700 रुपये इनाम आहे. 4र्थ क्रमांक. त्यानंतर संदीपजी इनामके अमितजी पवार आणि दीपक यांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरित करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. 3ऱ्या क्रमांकावरती 1000 रुपयाचं बक्षीस होतं. ओम विठ्ठल झेंडे सासवड सरसगड किल्ला बनवता. 1000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. विजेत्यांचं अभिनंदन. आणि मान्यवर नवले सरांना विनंती करतो की आपण पुढे यायचे बक्षीस वितरण करण्यासाठी. आणि राऊत सर दोघं या. संदीपजी राऊत. सर्वच दोन्ही प्रकारामध्ये अतिशय पराकोटीची स्पर्धा होती. द्वितीय क्रमांक 2000चं बक्षीस होतं. तन्मय महेश मेत्रे सासवड पुरंदरदुर्ग 2000 रुपयाचं बक्षीस प्राप्त केले. विजेत्यांचं अभिनंदन. आदरणीय गद्रे सरांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरित करायचे. टिळेकर सर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी बक्षीस वितरण करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. नमस्कार. आज या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पुरस्काराचं वितरण होते. त्या ठिकाणी जगदीश सर पुरंदरे आलेले आहेत, अमोलजी पुरंदरे आहेत, मेधाताई पुरंदरे आहेत आणि पुरंदरे फॅमिलीला मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. खरं तर आम्ही बराच वेळ वाट पाहिली तुमची. या. रजनीताई आहेत, रजनीताई पुरंदरे. संपूर्ण परिवार आलेला आहे. तर मी सासवड सांस्कृतिक मंडळ, सांगावडेश्वर सुधार समिती आणि पुरंदर कला मंचच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी काटकरजींना विनंती करतो की सर्वांचं स्वागत करावं. या. 1-2 मिनिटे फुल आणि फुलं आणि रजनीताई पुरंदरे, मनीषाताई काही कामथ्यांना मी विनंती करतो की सर्वांचं स्वागत करावं. माधुरीताई पुरंदरे
या कामठे मॅडम. कामठे मॅडम गेला हे नारळ नका. सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सदस्य आमच्या मनीषाताई कामठे. हा. तसेच खांद्यावर टाका मॅडम, गडी करून टाका. या लवकर. पुरंदरे सरदार, आपल्या सासवडचं भूषण, ही सर्व फॅमिली आज आपल्या कार्यक्रमाला आली. त्यातच आपल्या कार्यक्रमाचं खूप मोठं यश आहे. आज जे सगळे किल्ले बनवून आले आहेत ना, तसे लढणारे, आपल्या सासवडचं नाव रोशन करणारे ही पुरंदर परिवार आपल्या समवेत आहेत. जगदीशजी पुरंदरे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी स्वानंद दमटेंना विनंती करतो की त्यांनी जगदीशजींचा सत्कार करावा. अजून अमोलजी पुरंदरे. तुम्ही काय करा, तुम्ही पैकी अमोलजी पुरंदरे. मी संदीप राऊतांना विनंती करेन की त्यांचा सत्कार करावा. संजयजी पुरंदरे यांचा सत्कार अनिल गद्रे सर करतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वैयक्तिक स्पर्धेमधील आपण निकाल घोषित करत असताना प्रथम क्रमांकाचं बक्षीस राहिलं होतं. प्रथम क्रमांक रुपये 3000 ओमकार अथर्व गिरमे, शिवनेरी किल्ला बनवला होता. 3000 रुपयाचं बक्षीस होतं. आणि ओमकार किशोर गिरमे सातत्याने या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बक्षीस देखील मिळवत आहेत. ओमकार अथर्व गिरमे या ठिकाणी आदरणीय नवले दाम्पत्यांना विनंती करतो की आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वितरित करायचे. आमचे सर्व सदस्य या ठिकाणी आहेत. पाहुण्यांना पुढे येऊ द्या जरा. पाहुणे पुढे या. गद्रे सर पुढे या. पुढे या, पुढे या. पाहुण्यांना नका मागं टाकू. त्यानंतर सार्वजनिक किल्ले स्पर्धेचा निकाल. सार्वजनिक स्पर्धेमध्ये स्वराज्य बालमित्र मंडळ सासवड रायगड किल्ला बनवला होता. उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे. आलेत का कार्यकर्ते? स्वराज्य बालमित्र मंडळ सासवड कुणी आलंय का बघा? नाही आले. त्यानंतर 5वा क्रमांक 1500 रुपये रोख पारितोषिक होतं. साईनाथ सार्वजनिक मित्र मंडळ सासवड अजिंक्यतारा किल्ला बनवला होता. आलेत का? साईनाथ सार्वजनिक मित्र मंडळ कुणी आलंय का मित्रपरिवारातील त्यांच्या? नाही. विभागून क्रमांक होता त्यामध्ये श्रीमंत नेताजी मित्र मंडळ सोहम मेत्रे. चला 1500 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी संदीपजी राऊत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बक्षीस वितरित करायचे. चतुर्थ क्रमांक 3000 रुपयाचं रोख पारितोषिक शंभूराजे मंडळ बादशाहवटा सासवड वसंतगड किल्ला बनवला होता. 3000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी प्राप्त केले. विजेत्यांचं अभिनंदन. आदरणीय गद्रे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बक्षीस वितरित करायचे. त्यानंतर चतुर्थ सुद्धा विभागून दिलेला आहे आपण 3000 रुपयाचं बक्षीस. महात्मा फुले मित्र मंडळ ट्रस्ट लांडगेआळी वसंतगड किल्ला बनवला होता. त्यांनी देखील 3000 रुपयाचं बक्षीस मिळालेले आहे. महात्मा फुले मित्र मंडळ ट्रस्ट लांडगेआळी आदरणीय टिळेकर सरांना विनंती करतो आपण पुढे यायचे बक्षीस वितरण करण्यासाठी. नाही आले का? तिसरा क्रमांक शिवशंभो ग्रुप लक्ष्मीनगर हिवरे रोड सासवड. तिसरा क्रमांक आले. 5000 रुपयाचे रोख बक्षीस. सरसगड किल्ला बनवता. जोरदार टाळ्या हो द्या. सुंदर सादरीकरण. अतिशय देखणा किल्ला बनवला होता. उत्कृष्ट सादरीकरण. तिसरा क्रमांक 5000 रुपये शिवशंभो ग्रुप लक्ष्मीनगर हिवरे रोड सासवड सरसगड किल्ला. द्वितीय क्रमांक 7000 रुपयाचे रोख बक्षीस गुरुकुल करिअर अकॅडमी. विजेत्यांचं अभिनंदन. आदरणीय पावशे सर
कारण शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींना शिक्षण क्षेत्रातल्याच माणसाने पुरस्कार देणं गौरव करणं गरजेचं. स्वानंदजी आपणही पुढे या. स्वानंदशिवाय आनंद नाही. कारण द्वितीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जात आहे. 7,000 रुपयाचं रोख बक्षीस गुरुकुल करिअर अकॅडमी सासवड मुरुड जंजिरा किल्ला बनवला होता. अतिशय सुंदर पद्धतीचा किल्ला त्या ठिकाणी आणि भव्य दिव्य उत्तम नॉलेज आणि उत्तम सादरीकरण. आणि सर्वांचा ग्रुप फोटो आहे तो आपल्या वटेश्वराच्या पायरीवर होणार आहे. सर्व स्पर्धकांनी एकत्रित फोटो आपल्या वटेश्वरच्या या पायरीवर होणार आहे.